प्रणाम, सलाम अलैकुम आणि जय भीम म्हणतो की लोकमान्य टिळकांच्या नंतर कुणी विद्वान होणारच नाही असा पुणेकरांचा समज होता. म्हणजे गांधी हा एकच माणूस जगामध्ये खूप हवा असा. पुणेकर म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे, कारण नथुराम पुण्यातलं ना. सरकार येतं बहुमतानं, पण लोकांना समाधान नसतं. त्यात लाडकं लेकरू निवडून येत नाही, लाडक्या बहिणी निवडून देतात. तर प्रत्येक निवडणूक लोकशाहीचा पराभव करते असं दिसतं. लोकशाहीमध्ये लोक सर्वांचे बाप असतात, आणि बाप जर बाप पण विसरला तर काय होतं ते आता होतं. अरे मुख्यमंत्र्या, तू महाराष्ट्राचा मालक हो, मी बीड जिल्ह्याचा मालक. बीजेपी मध्ये डोकावलं तो वर सगळे काँग्रेसवाले दिसतात, त्यांच्यामधून वाट काढत झालं तर खाली चिमूटभर माझी जनसंख्या दिसते. म्हणून सर्व पक्ष मिक्स फ्रूट ज्यूस झाले. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन माहीत झाले की तुम्हाला आधुनिक भारत कळतो आणि तुम्हाला भारतीय होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये दोन राष्ट्र आहेत, एक मराठा राष्ट्र आणि एक वंजारी राष्ट्र. पण दोघांचे नेते डॅम्बिस मानव म्हणूनही त्यांना किंमत देऊ नये अशी माणसं की आंबेडकरवादी गांधींच्या विरोधात का. ते कुंभमेळा भरवतात, तिथे भेदाभेद. व्हीआयपीचं कुंड वेगळं, व्हीआयपी बाप केलेला तुझा साधा माणूस आहे. आज हिंदू धर्मावर धोका आलेला आहे. 50 कोटी लोक पापमुक्त होऊन मागचा सगळा हिशोब चुकता करून आता नवीन पाप करायला आपल्या अंगावर आले, तर काय करायचं. महाराष्ट्राच्या हिप्नोटाईज ब्राह्मीण डोक्यातून आलेली कल्पना आहे RSS की जितकं मन दुबळं तितकं हिप्नॉटिझम सोपं. म्हणून धर्माच्या क्षेत्रात भाबडे लोक जास्त येतात, आणि तिथे मग त्यांचं साधन आहेत. आश्रमात आल्यावर त्याला ते सांगतात की फार थोड्या लोकांना मोक्ष मिळतो. आपल्या लोकांना मोक्षाचं म्हणजे आपूसच्या आंब्याची फोड मिळेल असंच काहीतरी असतं. तर ज्यांच्या डोक्यात मोक्ष असतो ते हिप्नोटायझेबल असतात जास्त. आणि मग पहाटे 4ला जमतात सगळे, आणि तो दिवस असतो त्यांना स्वर्गात घेऊन जायचा, प्रत्यक्ष मोक्ष द्यायचा. असा अंधार, निळा लाईट पाहिलं असेल ना, डॉक्टर लोक असं ते लंबक फिरवतात आणि लागली का झोप म्हणजे टुक. तर मग त्याला ते सांगण्यात येतं, चला आमचा स्वर्गात जाऊ, आंघोळी पांघोळी झाल्या, नाही का टूरला जाताना बाप्पा मोर्या म्हणा किंवा काहीतरी, चला आता म्हणजे चालेल, निघाले स्वर्गात. तर हा आंदोलन काय असतं हेच न समजणारे लोक सत्तेत आहेत. 2 मराठा नेते घेऊन सुद्धा मराठा मतदान वळत नाही, तर मग मराठ्यांना आरक्षण देण्याची एका बाजूनं आपणच फूस लावायची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे त्या दिवशी त्यांना उपोषण सोडताना पहिलं उपोषण मनोज जरांगेचं असे आनंदी होते की आपण महाराष्ट्र जिंकलाच, आणि आता फक्त पाठ मिळवून दाखवायची मोदींना आणि शहाना, आणि पाठीवर शाबासकी घ्यायची, एवढंच उरलंय. शासनाचेच लोक फूस लावून जाळपोळ करायला जातात. तसं झालंय असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे. तुम्ही आमच्यापेक्षा नीच कुळाचे आहात, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च कुळाचे आहोत, अशा चर्चा होतात लग्नात. म्हणजे कोण 92 कोळी आहे, कोण 96 कोळी आहे, कोण अत्तर मासे. एकदा मराठा म्हणलं आणि तुम्हाला एकजुटीनं जर रिझर्वेशन पाहिजे, आरक्षण पाहिजे, तर तुम्ही अंतर्गत सुद्धा सामाजिक ऐक्य केलं पाहिजे. यांचं फार पहिल्यापासून होतं की प्रो इंग्रज राहायचं. मला जेलमध्ये टाका, काय परवा नाही, पण मी विचारणार ना की अडाणीच्या जवळचा पैसा हा मोदींचाच पैसा. एखादा मनुष्य व्यायाम नाही केला तर स्थूल होतो, वजन वाढतं, चालता येत नाही, चपलता कमी होते. ते सगळं झालेलं आहे काँग्रेसमध्ये. अनंत पोस्टर, परत ती त्यांची मन की बात, त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे नाही, कोणी प्रश्न विचारला, ते सगळे फॅसिझमची लक्षणं आहेत. आणि जर मोदी परत आले तर लोकशाही नष्ट होईल हे लोकांना माहीत आहे.